A second. इतक्या क्राऊड मध्ये सुद्धा डॉग डिस्टर्ब होत नाही हे खरंच मानण्यासारखं आहे. तर परत एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे. मध्ये एक बॉम्ब शोधण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. बॉम्ब शोधक पथकामध्ये लॅब, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, बेल्जियन मेलोने, बीगल या प्रकारचे ब्रीड जनरली बॉम्ब शोधक पथकामध्ये वापरलं जातं. आता ते तुम्हाला स्मेलिंगचं एक डेमो देणार आहे. स्मेलिंगचं ट्रेनिंग दाखवत आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचं कसं पद्धतीने शोधायचं. जनरली आपण बॉम्बमध्ये एक बॉम्ब शोधण्यासाठी त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. बॉम्ब शोधक पथकामध्ये लॅब, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, बेल्जियन मेलोने, बीगल या प्रकारचे ब्रीड जनरली बॉम्ब शोधक पथकामध्ये वापरलं जातं. आता ते तुम्हाला स्मेलिंगचं एक डेमो देणार आहे. पेन आहे. हा पेन घेऊन जाणार आणि ह्या पेनाला हात जोडून आणून दाखवणार माणसाला. आता पहा, हा थोडक्यात असं समजा की त्या माणसाने पेन चोरून गेलाय तर त्या चोराला तो पकडतोय. तो इतरांना कोणालाही भोगला नाही किंवा ऍग्रेशन पण नाही दाखवलं होतं. आता त्या चोराला त्यांनी पकडलंय आणि तो त्याला घेऊन येतोय. अतिशय सुंदर. जसं आता यांनी हाताला बांधलंय अटॅक टाईप, तसं अटॅक ट्रेनिंग पण हे ह्याच प्रकारचं ट्रेनिंग आहे की नाही का की मी बोललो की आपण आपल्या संरक्षणासाठी सुद्धा काही ट्रेनिंग देतो. त्या ओनरला ते मारत आहे तर तो ओनरची कसं संरक्षण करते त्याचं एक बेसिक डॉग शोधवणार भेटे म्हणलं. एखाद्या वस्तूचं रक्षण कसं करायचं त्याचं आता एक बेसिक डेमो देतो.
थोडक्यात गार्डिंग पर्पज ब्रीड, ठीक आहे. प्रॉपरली गार्डिंगचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ओव्हिडियन्स पण ट्रेनिंग दिलेले. त्याला गार्डिंग ब्रीड म्हटलं जातं. म्हणून हे बेल्जियन मेलोने, डॉबरमॅन, रॉटवेलर हे जे ब्रीड आहेत ते गार्डिंग पर्पज मध्ये मोडले जातात. लॅब्राडोर जो ब्रीड आहे तो फॅमिली ब्रीड आहे. गोल्डन रिट्रीव्हर हे बहुतेक आता चार्ली पिक्चर मधला डेमो देत आहेत. तर चार्ली पिक्चर बघितलंय का आपण? आता ब्लॅक साठी आधी टाळ्या पाहिजेत. परफॉर्मन्स तर मिळणारच आहे. लहान मुलांनी थोडं मस्त. जोरदार टाळ्या ब्लॅक साठी. अतिशय सुंदर ट्रेनिंग दिलेले सरांनी. कमेंट केलेलं आहे त्यांनी. थँक्यू व्हेरी मच ब्लॅक. हे सगळ्या आपल्या बाहेरच्या पाळीव प्रेमी त्यांच्या घरात डॉग आहे. पण डॉगनी आपल्यासोबत कसं चालायला हवं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच जण डॉग पाळतात पण डॉगला फिरायला घेऊन जाताना मालकालाच डॉग फिरायला घेऊन जातो का मालक डॉगला फिरायला घेऊन जातो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे ट्रेनिंग जे आहे ते डॉगने आपल्यासोबत कसं चालायला हवं हा त्याचा एक टेलो आहे. ब्लॅकला परत एकदा जोरदार टाळ्या. ब्लॅक आता पुढचा डेमो देत आहे. जेवणावरचं कंट्रोल. जेवणावरचं कंट्रोल म्हणजे थोडक्यात काय की डॉगला जेवायला दिले आपण पण जोपर्यंत मालकाची कमांड येते की तू हे खायचं नाही तोपर्यंत तो जेवण करत नाही. ठीक आहे. त्याच्या मागचे कारण असे बरेच असतात की डॉग आपण बेसिकली संरक्षणासाठी वापरतो. ठीक आहे. जेव्हा संरक्षणासाठी वापरतो तेव्हा दुश्मन तुमच्या डॉगला पॉयझनिंग वगैरे देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्या डॉगचं हात होऊ शकतो. त्याच्यामुळं हे ट्रेनिंग बेसिकली आर्मीमध्ये खूप इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. तर आपण एक डेमो द्या. मस्त. गुड बॉल. अलेक्स आणि ब्लॅकी दोघांनी पण टीममध्ये यायचे. दोघांचं एकदम प्रात्यक्षिक दाखवलं जातं तुम्हाला.
सगळेजण तुम्हाला वेलकम, सगळ्यांनी वेलकम करतो. दोघी तुम्हाला वेलकम करतात. अलेक्स आणि ब्लॅकी बेल्जियम मेलचा आदित्य श्वान आहे आणि अलेक्स लॅब्राडोर रिट्रीव्हर श्वान आहे. दोघांनाही छान प्रकारे त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे. आपण या दोघांना आपण प्राईज देणार आहोत. अलेक्स आणि ब्लॅकी दोघांनी सुद्धा त्यांना जे ट्रेनिंग दिलं होतं त्यांनी छान प्रकारे त्याचं आज्ञा पालन केलेलं आहे आणि त्यातला आपण बेस्ट आणि सेकंड असे 2 नंबर काढत आहोत. अलेक्सला येलो लॅब्राडोर रिट्रीव्हर ज्याचे ओनर आहेत कुमार कोळी. ओबिडियन्स मध्ये सेकंड प्राइज आला आहे अलेक्सला. निशिकांत मोटा सर आणि अक्षय अब्नवे सर यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी अलेक्सला ट्रॉफी द्यावी. एकदा जोरदार अलेक्ससाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. आणि फर्स्ट ओबिडियन्सचा प्राइज जात आहे ब्लॅकीला. बेल्जियम मेलचा त्या श्वान आहे ज्याचे ओनर आहेत श्रीनिवास कोळीसर. ब्लॅकीच्या अल्टिमेट परफॉर्मन्स साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करायचं. ओबिडियन्स शो नंतर आता आपण कॅट शोला सुरुवात करत आहोत. रिंग नंबर 1 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मांजरी पाहायला मिळतील. कॉम्पिटिशन